नमस्कार मंडळी. विटॅमिन सीचा खजिना म्हणजे आवळा. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच केसाचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील खूप मदत करतो. परंतु आवळ्याची चव हलकीशी तुरट आणि कडवट असल्यामुळे बरेच जण आवळ्याचं सेवन करणे टाळतात. तर आज आपण तब्बल एक नव्हे तर 2 ते 3 वर्ष टिकणारी आवळ्याची कँडी करणार आहोत. ती देखील आवळा न वाफवता, शिजवता आणि त्यातील पोषणमूल्य अजिबात वाया न जाता. आणि एकदा ही आवळा कँडी केली ना, जे आवळा खात नाहीत ना, ते देखील मागून मागून खातील. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर आवळा कँडी करण्यासाठी ह्या ठिकाणी मी 1 किलो आवळे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आवळे घेताना खूप डागी असे अजिबात आवळे घेऊ नका. समजा एखादा आवळा अशा प्रकारे थोडासा खराब झाला असेल ना, तेवढाच भाग तुम्ही सुरीने कट करून घेतला तरीही चालेल. आता तुम्हाला आवळा कँडी किती प्रमाणात करायची आहे ना, त्यानुसार तुम्ही आवळे घेऊ शकता. स्वच्छ आवळे धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक एक करून कोरड्या नॅपकिनने आपण आवळे पुसून घेऊयात. तर आज आपण आवळे न वाफवता, न शिजवता 1 ते 2 वर्ष टिकणारी आवळा कँडी तरी करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, आवळा कँडी न वाफवता आणि शिजवता कशी होईल? ते तुम्हाला पुढे कळेलच. संपूर्ण आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी एका कंटेनरमध्ये ते भरून ठेवले. आता कंटेनरला झाकण लावून आपण हे कंटेनर एका दिवसासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घेऊयात. फ्रीजमध्ये न ठेवता ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो ना, म्हणजेच फ्रीझरमध्ये अशा प्रकारे आपण 24 तास हा कंटेनर ठेवून घेणार आहोत. 24 तासानंतर ह्या ठिकाणी पहा, आवळे आपले छान बर्फासारखे टणक असे झालेले आहेत. आवळा कँडी करताना आवळा शिजवून किंवा वाफवून घेतला ना, तर काही प्रमाणात तरी आवळ्यातील पोषणमूल्य कमी होतात. परंतु अशा प्रकारे फ्रीजरमध्ये तुम्ही आवळे करून ठेवले ना, तर अजिबात त्यातील पोषणमूल्य कमी होत नाहीत. आवळा रूम टेम्परेचरवरती आल्यानंतरच आपसुकच ज्याप्रमाणे आपण आवळा शिजवून किंवा वाफवून घेतो ना, त्याप्रमाणे सहजपणे त्याच्या फोडी होतात. आता हे तुम्हाला पाहून कळालंच असेल. तर अशा प्रकारे आपण आवळ्याच्या आतील बी काढून आता मी दाखवल्याप्रमाणे त्याच्या फोडी करून घेऊयात. परंतु आवळ्याच्या फोडी होण्यासाठी आवळा पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती येणं अत्यंत आवश्यक आहे. आवळा समजा रूम टेम्परेचरवरती न येता तुम्ही फोडी करायला गेलात ना, तर हव्या तशा फोडी तर होणारच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आवळा पूर्णपणे चिघळला जाईल. चला तर आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण आवळ्यामधील एक एक बी काढून घेऊन आवळ्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेऊयात. तर अशा प्रकारे मी 1 किलो आवळ्याच्या बिया काढून फोडी करून घेतलेल्या आहेत. आता जेवढा आवळा घेतला ना, तेवढीच आपण त्यामध्ये साखर घालून घेऊयात. आवळ्याची चव मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हलकीशी कडवट आणि तुरट असल्यामुळे जेवढा आवळा घेतला ना, तेवढी साखर घालावी, म्हणजे आवळा कँडी खातानाही अजिबात कडवट आणि तुरट लागणार नाही. आता त्याच कंटेनरमध्ये सुरुवातीला थोडेसे आवळ्याच्या फोडी, नंतर त्यावरती साखर, पुन्हा आवळ्याच्या फोडी आणि त्यावरती साखर, असं करून आपण एकावर एक आवळा आणि साखरेचे थर लावून मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित वर-खाली करून घेऊयात, जेणेकरून साखर देखील संपूर्ण आवळ्याला व्यवस्थित लागली जाईल. तर ह्या ठिकाणी मी आवळा कँडी करण्यासाठी साखर वापरलेली आहे. समजा तुम्हाला आवळा कँडी गुळाची करायची असेल ना, तर तुम्ही सुरीने बारीक चिरून घेतलेला गूळ देखील घालू शकता. आता गुळाचे प्रमाण देखील जेवढा आवळा घेतला ना, तेवढाच घ्यावा. म्हणजे 1 किलो आवळा असेल तर 1 किलो गूळ. संपूर्ण 1 किलो साखर घालून घेतल्यानंतर आता कंटेनरला झाकण लावून आपण जवळपास 1-2 दिवसासाठी अशा प्रकारे साखरेमध्ये आवळा हा मुरवून घेतला. 2 दिवस आवळा साखरेमध्ये मुरल्यानंतर साखरेचं पाणी तर होतंच आणि त्याचबरोबर साखरेचा गोडवा आवळ्याच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरला जातो. आता आपण संपूर्ण पाणी आवळ्यामधील निथळून घेऊयात. आता हे पाणी फेकून न देता तुम्ही आवळ्याच्या सरबतसाठी कोणत्याही एअर कंटेनर भरणीमध्ये भरून ठेवले ना, तर तुम्ही आरामात ते फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हे आवळ्याचे सिरप 1 ते 2 वर्ष टिकलं जातं. अजिबात ते खराब देखील होत नाही. आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये छान मुरल्यामुळे पहा किती ज्युसी अशा झालेल्या आहेत. अशा आवळ्याच्या फोडी ज्युसी झाल्या ना, तर अजिबात आवळा कँडी खाताना ती कडवट किंवा तुरट लागत नाही.
तर अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीमध्ये संपूर्ण आवळ्याच्या फोडी घालून त्यातील पूर्णपणे आवळ्याचं सिरप अशा प्रकारे निथळून घेतलेलं आहे. आता नेहमी आपण लिंबू किंवा कोकम सरबत ज्याप्रमाणे करतो ना, तसं हे आवळ्याचं सिरप वापरून तुम्ही आवळ्याचं सरबत करू शकता. फक्त सरबत करताना त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि जिरी पावडर घाला, त्यामुळे सरबताला खूप छान टेस्ट येईल. आता आवळ्याच्या फोडी पूर्णपणे निथळून झाल्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे ताटामध्ये एक एक करून आपण त्या पसरून घेऊयात. अजिबात ताटाला तेल किंवा तूप लावण्याची आवश्यकता नाही. आपसुकच छान आवळ्या कांडी सुकल्यानंतर त्या ताटामधून अलगदपणे निघाल्या जातात. जे आपण आवळ्याचं सिरप करून घेतलं ना, ते थंडीमध्ये बाहेर टिकलं जातं, परंतु उन्हाळ्यामध्ये ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्यामुळे अजिबात आवळ्याचं सिरप खराब देखील होणार नाही. तर अशा प्रकारे 1 किलो आवळ्याच्या फोडी मी 3 ताटामध्ये पसरून घेतलेल्या आहेत. आता कडकडीत उन्हामध्ये आपण ह्या आवळ्याच्या फोडी कमीत कमी 2 दिवस सुकवून घेऊयात. तर ह्या ठिकाणी पहा, अशा प्रकारे कोरड्या काचेच्या भरणीमध्ये मी तयार करून घेतलेला आवळ्याचं सिरप ओतून घेते. कोणत्याही हवा भरणं भरणी किंवा बाटलीमध्ये तुम्ही हे सिरप भरून ठेवू शकता. अजिबात ह्या सिरपपासून केलेला सरबत तुरट किंवा कडवट देखील लागत नाही. त्यामुळे नक्की एकदा करून पहा आणि कसा झाला ते मला नक्की सांगा. जवळपास 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये आवळा कँडी अशा प्रकारे सुकवून घेतलेली आहे. दिसायला पहा किती सुंदर अशी दिसत आहे ना. तर आज आपण आवळा न वाफवता शिजवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आवळा कँडी केलेली आहे. आवळा कँडी स्टोअर करताना एकमेकाला चिकटू नये म्हणून त्यावरती थोडी पिठी साखर भुरभुरली जाते, परंतु मला त्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.